यवतमध्ये आत्ता अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली। यवत गावात त्यांनी जिथे जिथे अशा पद्धतीनं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। ज्या ठिकाणी गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली होती, ज्या ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या होत्या, मोठं नुकसान यवत भागातल्या वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं आपण पाहतोय। सध्या ही यवत गावातली जी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ज्या ठिकाणी कशा पद्धतीनं ही सगळी आत्ताची परिस्थिती आपल्याला दिसते। तोडफोड होतानाच्या, जाळपोळ होतानाच्या ज्या दृश्यांमधून आपण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, तर आत्ता जी या ठिकाणी वाहनं यवत गावातल्या काही वेगवेगळ्या भागांमध्ये लावण्यात आलेली होती, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं परिस्थिती आपल्याला दिसते, काचा गाड्यांच्या कशा फुटलेल्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय। हे जेव्हा आत्ता या घटनास्थळावरचं दृश्य आपण दाखवतोय, इथल्या गाड्यांच्या काचा जेव्हा फुटत होत्या तेव्हा जे लोक या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय तुमच्या डोळ्यांसमोर घडलं। साधारणतः 1:15च्या दरम्यान एक 100-125 लोकांचा मॉब इकडे आला। इकडे आल्यानंतर ते वेगवेगळ्या घोषणा देत होते, जातीवाचक शिव्या वगैरे देत होते। ते देत असतानाच त्यांनी इथं गेट तोडलं, आतमध्ये आले, गाड्यांच्या काचा बिचा मोठमोठी दगड टाकून फेकली। आता ती दगड हलवली गेली इथनं नाही, 1-2 पडल्यात, पण बरीचशी दगड काढली। नंतर त्यांनी इथं ध्वज होता तो काढला, त्याच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज लावला आणि नंतर मशिदीत घुसायचा प्रयत्न केला, परंतु तिथं आतमध्ये लोक होती, त्यांनी काय दार दाबून धरलं, त्यांना येऊ दिलं नाही, त्यामुळं पुढची मोठी दुर्घटना टळली। आमचं यवत गाव तसं अतिशय सलोख्याने राहणारं सामंजस्यच गाव आहे। इथं आजपर्यंत कसलाही जातीवाद वगैरे झाला नाही, काय नाही। असं काय कारण घडलं ज्याने ही सगळी परिस्थिती आज उद्भवली? काय नेमकं कारण घडलं? साधारणतः एक 4-5 दिवसापूर्वी रात्री 1:30 वाजता एका दारुड्या मुस्लिम युवकांनी, की ज्याचा कधी गावातल्या मुस्लिमांशी किंवा कुणाशी संबंध नसतो, अशा पोरांनी इथं एक शिवालय म्हणजे आपलं निळकंठेश्वर म्हणून मंदिर आहे, त्याच्या समोरच दारूचा गुत्ता आहे। तर त्या दारूचा म्हणजे गावठी दारू मिळते तिथं, तर तिथं तो दारू प्याला आणि तिथनं जाऊन त्यांनी तिथं शिवाजी महाराजांची मूर्ती तोडली। ज्ञानेश्वर, तुम्ही सगळ्या प्रतिक्रिया समजून घ्या, नेमकं काय घडलेलं होतं ते समजून घेत राहा।